श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यापर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत. यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दान, धर्म, पूजा अर्चा या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पणविधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरीसुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत असता तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दान करू शकता पितरांसाठी हेही शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील म्हणजे तुमचे सासरे वारलेले असतील तर तुम्ही पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नाहीत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची अशी सगळी माहिती आणि तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. यंदा 19 एप्रिल रोजी रविवार अक्षय तृतीया आहे. या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी पाहिली जाते. हा उदय तिथीनुसार कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची योग्य वेळ मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच प्रवाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजनसुद्धा केलं जातं. यांचं एकत्रित पूजन करण्याचा सुद्धा शुभमुहूर्त असतो, तो वेगळा असतो. तो शुभमुहूर्त मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे. आणि या दिवशी त्या शुभमुहूर्तामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन कसं करावं, अक्षय कलश कसा भरावा, त्यासाठी साहित्य आहे काय आणि अक्षय कलशाचं नंतर काय करावं, त्याची साहित्याचं काय करावं सगळी माहिती असणार आहे. व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड होणार आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यांच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 या वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकणार नाही, मग अशा वेळेला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे हॉलची सुद्धा, त्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा, त्याच्यावर मुठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा गिलास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदूळावर न वापरलेली एक पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा दिवा तो प्रज्वलित करायचा आणि आपल्या बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला ओम पितृदेवताभ्यो नमः असं म्हणायचं. पितृदेवताय नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची नावं माहीत असतील तर त्या नावांचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा. आणि नाव जर माहीत नसतील तर तुमचं नाव, तुमचं आडनाव, आणि मला माझ्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे तर मी त्यांचं नाव घेते, त्यांच्या वडिलांची माहीत आहे त्यांचं नाव घेते,
या दोन्हींचं नाव घेते. तर तुम्हाला जे माहीत आहे असतील ते नाव घ्यायचं किंवा आपलं आडनाव आणि याचे जे 3 पिढ्यापर्यंत जे पित्र असतील त्या सर्व पित्रांना नमस्कार करायचा. म्हणायचं, माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि तुमचं जर एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना करायची. आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या. माझा संसार सुखाचा होऊ द्या. घरामध्ये पैसा वगैरे सगळा व्यवस्थित टिकून राहू द्या. सगळ्या गोष्टी वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आरोग्य द्या. हे जे काही तुम्हाला वाटत ते प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला पितृअष्टक पठण करायचं आहे. मी पर्सनली स्वतः पितृअष्टक म्हणते. मला पितृअष्टक खूप आवडतं, म्हणायलाही आवडतं आणि मला ते खूप आवडतं सुद्धा. पितरांची सेवा करण्यासाठी तर मी ते म्हणते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा पितृस्तुती किंवा पितृस्तोत्रसुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळं स्तोत्र जे आहेत ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. जर का तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर. आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवी लागलेला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर, तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही नवीन एक माठ आणायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई म्हटलं जातं, छोटी असते बघा ती, तर पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पित्राचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना वगैरे, म्हणजे घरी तो माठ आणायचा, त्याचे पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. पित्रांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कोणी जर घेणार नसेल तर घरच्या आजूबाजूला कुठे एखादं मंदिर असेल तिथे तुम्ही हा माठ ठेवून आलात तरी देखील चालतं. पित्रांच्या नावाने प्रॉपर दानधर्म. आता समजा तुम्हाला पित्रांची जी पूजा आहे ती प्रॉपर करायची आहे, तर तुमची सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्ही नसतील तर कशा पद्धतीने करायची ते सांगते. समजा आता तुम्हाला सासूही नाही आणि सासरी नाहीत, मग अशा वेळेला काय करायचं? दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे. दक्षिण दिशेला समोर एखादा पाट ठेवायचा, त्यावर पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं. तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं. सुरुवातीला दिवा लावायचा. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्राळी तुम्हाला घ्यायची आणि पत्राळीवर किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालतं. त्यावर तुम्हाला जसं बघा पाऊणशेर किंवा किलोभर, 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादे तांब्या भरून गहू असे टाकायचे आणि त्याच्यावर तुम्हाला हा एक मोठा माठ घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला दिसतं. एक मोठा माठ घ्यायचा आहे, केळी म्हटलं जातं, आणि त्याच्यावर एक छोटा माठ आहे बघा, त्याला करा म्हटलं जातं. आता तुम्हाला सासू सासरे दोन्ही आहेत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हीचीही पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाही, ज्यांनी केळीची पूजा करायची असते, आणि ज्यांना सासरे आहेत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीत, मग खाली एक प्लेट किंवा पत्रावळी घेतली, त्याच्यावर गहू, त्याच्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा. त्या माठामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे, तुळशीची पानं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं, एखादं फूल टाकायचं आहे, त्याच्यावर करा ठेवायचा आहे. तो करा म्हणजे सेम पाण्याने भरायचा, या वस्तू टाकायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे ते तुमच्याकडे घरातील मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी भावकी असेल त्यांना तुम्हाला विचारायचं आहे. आणि मग वरचा जो करा असतो, छोटा माठ, त्याच्यावर तुम्हाला त्याच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज आणि आंबा किंवा काशीफळ, भोपळा या व्यतिरिक्त काही ठेवलं जात असेल तर तुम्हाला ते ठेवायचं आहे. ते ठेवून घ्यायचं आणि जे दोन्ही माठ आहेत, करा आणि केळी, यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाही. ही आपण पित्रांची पूजा करत आहोत म्हणून या करा आणि केळीवर
आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करताना, पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो. पण ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही त्यांच्यावर. आणि जो कलावा धागा असतो त्याने 3 वेळा त्या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे. 3 वेळाच धागा गुंडाळायचा, कारण ही आपण पितरांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पानं, आंब्याचा डहाळा जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा डहाळासुद्धा माठामध्ये किंवा या करा केळीमध्ये ठेवायचा आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तर ठेवायचा नाही आहे. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जर सासू सासरे दोन्ही नसतील तर करायची आहे. आणि याचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो, आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासूनच बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात होती. तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या पितरांचे, सासू सासऱ्यांचे तुमच्याकडे फोटो असतील तर त्या करा आणि केळीच्या मागे तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांना फुलाचा हार घालायचा, अर्पण करायचा आणि धूपदीप दाखवायचं, नैवेद्य दाखवून घ्यायचा. ही झाली आपली साधी सोपी पूजा. आणि त्यानंतर मग तुम्हाला आघारी घ्यायची आहे. आघारीसाठी काय करायचं, तुमच्याकडे हवन पात्र असेल तर ते घ्यायचं, किंवा मग एक तुम्ही कशामध्ये नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता किंवा स्पेशल तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी एखादं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरीवर शुद्ध तूप टाकायचं, त्याच्यावर कापूर टाकायचा आणि हे प्रज्वलित करून घ्यायचं. आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं. आणि जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल पूर्णावरणाचा ते सगळं थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं व सगळ्यांचा एकत्रित कुस्करा करायचा. हे सगळं चुरून घ्यायचं, कुस्करा करून घ्यायचा किंवा एक घास तोडून घ्यायचा. त्याच्यात सगळं जे काही बनवलं आहे ते त्याला लावायचं आणि त्या अग्नीवर आघारी म्हणजे पितरांना आपण घास देतो आहे असं ते तुम्हाला जे तुम्ही कालवलेलं आहे ते तुम्हाला त्या जी आघारी आहे आपण जे हवन पात्रामध्ये पेटवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आघारी जी आहे ती घ्यायची आहे. आणि बाकीचे जे उरलेले आहे ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता. किंवा तुमच्याकडे ही आघारी केली जात नसेल तर तो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर त्या गायला खाऊ घालू शकता. आता गायसुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काय असेल तर तिथे ठेवू शकता, म्हणजेच पशुपक्षी वगैरे खाऊ शकतील. आणि मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलवू शकता आणि त्यांना जीव घालू शकता. आणि तुम्हाला जसे सासरे नसतील तर पुरुष बोलवायचं, त्यांना जीव घालायचं. तुम्हाला सासूबाई नसतील तर मग महिला बोलवायची, सवाशीण असेल तर सवाशीण, आणि मग त्यांना जीव घालायचं. या पद्धतीने पितरांची पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलवले आहेत त्या मंडळी त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांनाही आघारी घास दिल्याच्या नंतर आपण घरातील जी छोटी मोठी मंडळी आहेत त्यांनी या दिवशी अन्न ग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवायला सांगितलेली आहे त्यांचे जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पितरांना घास देईपर्यंत तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायला विसरायचं नाही. आता बघा, समजा तुम्हाला सासूबाई नाही तर ह्याच्यातला जो हा खालचा माठ आहे ना तो फक्त तो खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्राळी, त्याच्यावर गहू, त्याच्यावर हा खालचा माठ ज्याला केळी म्हटलं जातं ती सेम त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं भरायचं. आणि त्याच्यावर मग तुमच्याकडे जर खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असेल तर या व्यतिरिक्त काय ठेवत असतील तर ठेवायचं. आणि सेम आता जसं सांगितलं तशी पूजा करायची. केळीची सेम त्या पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्या सासूबाई गेलेल्या असतील तर एखादी महिलेला जेवायला वगैरे बोलवायचं. नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा, गायला घास खाऊ घालायचा. आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील जे मंडळी आहेत ते अन्न ग्रहण करू शकतात किंवा ते जेवण करू शकतात. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वराचा जो करा आहे, जो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं. गव्हावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धत सेमच असणार आणि मग तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. आता हे जे करा आणि केळी जे आहेत तर याचं काय करायचं हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील त्यांना हे पाण्याने भरलेलं तसंच तुम्ही दान करू शकता. किंवा तुम्ही कोणी गरजू व्यक्ती, गरीब व्यक्ती असेल त्यांना दान करू शकता.
आणि कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवून येऊ शकता. आणि कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हा ठेवून येऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायला जमलं नाही तर घरातील तुळस वगैरे सोडून इतर झाडांना त्यातील पाणी टाकायचं आणि जेव्हा तुम्ही मंदिरात इतर कोणाला देत आहात त्यावेळेला दुसरं पाणी स्वच्छ भरून पाण्याने भरलेलाच हा माठ दान करा. किंवा केळी तुम्हाला दान करायची आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी हा करा. केळी सोडून दुसरा एक माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचे स्मरण करून तो माठ दान करायचा आहे. सुरुवातीला त्याची प्रोसेस मी सांगितलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजाविधी करायचा आहे. आणि सासू नसेल तर केळीची पूजा करायची, सासरे नसतील तर करायची पूजा करायची आणि सासू सासरे दोघंही नसतील तर केळी आणि करा या दोन्हीचीही पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे जे खालचे गहू आहेत ते तुम्ही दान करू शकता. एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गायला वगैरे देऊ शकता, घालू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांनासुद्धा टाकू शकता. आणि जे फुला वगैरे आहेत ते हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही जो ठेवलेला आहे तो सुद्धा या करा केळीसोबत तुम्हाला दान करायचा आहे. आणि मातीची पंती दिवा वगैरे लावलेला असेल तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्ही लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर मातीत दाबून ठेवू शकता किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि सुतक असेल, मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा करू नका. बघा आता ज्या घरामध्ये पती पत्नी वारले आहेत, मी तुम्हाला आजी आजोबांचं उदाहरण सांगते. त्यामध्ये समजा आजी अगोदर वारलेली आहे म्हणजे आजी जर सवाशण केली असेल तर तुम्ही त्या केळीला कुंकू आणि हळद दोन्हीही लावावे. आणि आजी समजा नंतर गेलेली असेल तर त्या केळीला बुक्का लावू शकता. मात्र करा याला चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणतेही गंध लावला तरी चालतो. पण समजा जे वारलेले आहेत मग ते पती पत्नी नाही आहे पण आपल्या घरातले ते पित्र आहेत म्हणून आपण पूजतो. तर मग जेव्हा असे असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची. ती एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण ज्यांची पूजा करतो तर कळशी म्हणजे केळी हे आपण स्त्रीलिंग म्हणून उच्चारतो. तर आपण मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या तर तोही त्या केळीवर ठेवला जातो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.